चलता है, कुरान के आधार से मुसलमान चलता है, बाइबल के आधार से क्रिश्चियन चलता है। अरे ये गीता के आधार से हिंदू चलता है, कुरान के आधार से मुसलमान चलता है, बाइबल के आधार से क्रिश्चियन चलता है और मेरे भीम जी के संविधान से ये पूरा देश चलता है। बंधुओं, जस्टिस लोयाचा हत्यारा, गुजरातचा हत्याकांड करणारा, गुजरातमध्ये रेल्वेमध्ये मुसलमान लोकांना जाळणारा, गुजरातचा तडीपार भाजपचा, अरे भाजपचा नव्हे तर भरवा जनता पार्टीचा हा शाह याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल उद्गार काढलं की अरे आंबेडकर आंबेडकर आंबेडकर। यांना आंबेडकर कशाला? देवाचं नाव घ्या तर तुम्हाला पुढचं आयुष्य चांगला मिळेल असं बोलणारा अमित शहा खरा तर हे भारतीय जनता पक्ष आरएसएस हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळी अनेक वेळा यांनी त्रास दिला आणि आजपर्यंत हे आपल्या समाजाला त्रास देत आहेत। बंधूंनो, तुम्हाला मला सांगायचे की भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष यांनी संविधान बंद करण्याचं काम केला। यांनी ज्या ज्या ठिकाणी आपला बौद्ध समाज असेल या बौद्ध समाजावरती अन्याय करण्याचा यांनी या समाजाने काम केला, परंतु आता मी हे सहन करणार नाही। बौद्ध समाजाने ज्या ज्या पक्षामध्ये असेल, ज्या ज्या संस्थेमध्ये असेल, ज्या ज्या संघटनेमध्ये असेल त्यांनी एकत्र आला पाहिजे। बंधूंनो, मला एक विशिष्ट नवल वाटतं की भारतीय जनता पक्ष या बौद्ध समाजाची लोक या भारतीय समाजामध्ये काम कसं करतात। मला अजून एक नवल वाटतं की खरंच या पनवेलचा आमदार बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल त्यांच्यामध्ये आस्था असेल, बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जर त्यांना प्रेम असेल तर पनवेलच्या आमदारांनी अमित शहाच्या विरोधात रस्त्यावरती उतरलं पाहिजे आणि अमित शहाना या पक्षातून हकलपट्टी केली पाहिजे। बंधूंनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध समाजाचे नव्हते, हे डॉक्टर बाबासाहेब या देशामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे होते। कारण या देशामध्ये पूर्वी मनुस्मृती होती आणि ही मनुस्मृती भारतीय जनता पक्षाला आणायचं आहे म्हणून हे देवदेव करतात। बंधूंनो, या देशामध्ये मनुस्मृती होती, या मनुस्मृतीमध्ये लिहिलं होतं की तुम्हाला आणि आम्हाला जमण्याचा अधिकार नाही। महिलांना शिक्षणाचा काय, पुरुषांना काय, या देशामध्ये प्रत्येक शिक्षणाचा अधिकार आपल्याला आणि त्याचप्रमाणे या मनुस्मृतीच्या आधारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाचलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी दीक्षा घेतो, त्यावेळी हे करत होते, त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना या मनुस्मृतीच्या आधारे त्यांना विरोध करण्यात आला होता आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, त्या मनुस्मृतीचा विरोध केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराज महाडला गेले आणि छत्रपती शिवाजींच्या पावत्याशी ती मनुस्मृती दहन केली आणि हीच मनुस्मृती यांना परत आणायची आहे। अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांसाठी नाही तर सर्वात जास्त इतर समाजासाठी केलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब ज्यावेळी कायदा मंत्री होते आणि कायदा मंत्री असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 12 तास कामाचे होते ते 8 तास केले। हे बौद्धांसाठी केवळ नाही केले तर प्रत्येक घटकासाठी केलं। महिलांसाठी त्यांनी बाबासाहेबांनी काय केलं तर प्रेग्नंट महिला शासकीय कर्मचारी असेल तर त्या 6 महिन्याची सुट्टी भरभर पगार त्यांना मिळत होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक जीवन जो या सृष्टीवरती जिवंत वस्तू असेल, निर्जीव असेल अशा लोकांसाठी त्यांनी काम केलेलं आहे। 12 तासाची नोकरी असेल, पीएफ असेल, इन्शुरन्स असेल, फंड असेल आणि अशा प्रत्येक घटना या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आहेत। म्हणून हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध समाजाचे नसून संपूर्ण जाती धर्माचे आहेत आणि अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे आमचे देव आहेत अशाला जर विरोध करत असतील भारतीय जनता पक्ष तर या भारतीय जनता पक्षाला पनवेल मधूनच काय या देशामधून आम्ही हद्दपार करू। धन्यवाद। तथागत महाधर्मी भगवान गौतम बुद्ध
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ, माता रमाबाई या महापुरुष, या महामाता यांना त्रिवार विनम्र अभिवादन करून या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित आहेत। आजचा हा दिवस जो आहे हा अमित शहा, भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात जी खालच्या लेवलची जी भाषण केलेलं आहे हे त्याचा निषेध करण्याकरता आम्ही या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत। या अमित शहा हे मनोवादी, मनुस्मृतीचे विचारधारक आहेत। बाबासाहेबांनी प्रत्येक मानव जातीला जगण्याचा अधिकार या संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे। अशा प्रकारचं कोणीही लिखाण केलेलं नाही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामधल्या सर्वच्या सर्व मानव जातीला अधिकार देण्याचं काम केलेलं आहे। आणि या बीजेपीला भारतामध्ये मनुस्मृती आणण्याकरिता ही तिलावर या लोकांनी चालू केलेली आहे। संसदेमध्ये त्यांना वेगळं बिल पास करायचं आहे इच्छेप्रमाणे, म्हणजे संविधानाचं जी ताकद आहे ती ताकद कमजोर करण्याकरिता त्याला असे वेगवेगळी कलमे लावून ती पावर कमी करण्याचं यांचं जे कारस्थान चाललेलं आहे आणि त्यामधून अशी भाष्य करून लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करायचं आणि तशा प्रकारचं ते बिल पास करून द्यायचं आहे। आपण याचा निषेध करण्याकरता या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत। खरोखर दया वाटते, कीळ येते, राग येतो जे भारताच्या संविधान निर्माण करता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या सर्वांच्यासाठी, सर्व भारतीयांच्यासाठी, सर्व जाती धर्माच्यासाठी ते देवच नव्हे। अहो, आमच्या बापाने आम्हाला जन्म दिला पण जगण्याचा अधिकार दिला नाही। हा जगण्याचा अधिकार आहे, हा जो दिलेला आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे। म्हणून या अमित शहा यांचा आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या वतीने त्यांचा निषेध करत आहोत। इथे थांबतो। जय भीम। जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा। जय भीम। सर्वांना जय भीम। आज इथे बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर सर्व महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी उपस्थित आहेत। त्याचं प्रामुख्याने कारण म्हणजे जे भारताचे गृहमंत्री, मनुस्मृतीचे विचारधारक असे भाजपाचे अमित शहा यांनी संसदेमध्ये आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काढलेले अपशब्द। अमितजी शहा म्हणतात की जे लोक आता आंबेडकर म्हणतात त्यांनी जर तेवढं देवाचं नाव घेतलं तर 7 पिढ्या त्यांच्या मोक्षाला जातील। मला एवढंच सांगायचंय अमितजी, आज तुम्ही जे संसदेत आहात ना ते बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आहात। आज बाबासाहेब आंबेडकरांमुळे बहुजन समाज, दलित समाज आज जे मानाने सन्मानाने भारतामध्ये राहतोय त्याचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तुमच्या ईव्हीएमच्या मुळे आज तुम्ही संसदेत आणि महाराष्ट्रात आहात, पण जर का तुम्ही संविधानला जो विरोध करताय त्यामागचं कारण आम्हाला आता कळतंय, कारण तुमच्या पोटातली जी खतखत आहे ती संसदेत बाहेर आली आहे। पण तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की हे भारतीय संस्कृती आहे, शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे। या भूमीमध्ये तुमच्यासारख्या मनुस्मृती विचारधारकांचा अजिबात टिकाव लागणार नाही। लक्षात ठेवा,
वादळ येतात आणि वादळामुळे सूर्य ढगाळ जातो, पण सूर्य हा सूर्य असतो. तसंच हे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. त्यांनी आम्हाला जो अधिकार दिलाय आणि त्या अधिकाराच्या जोरावरच आज तुम्ही त्या खुर्चीवर बसून जे बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपशब्द बोलतात त्याचा विचार करा आणि त्या मनाची जर लाज असेल तर त्याची माफी मागा आणि पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जर का कोणत्याही प्रकारे किंवा आमच्या राष्ट्रीय पुरुषांबद्दल जर अपशब्द वापरले तर ही भारतातली जनता, ही गोरगरीब बहुजन समाज तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. देव म्हणजे काय? ज्या माणसाने आम्हाला जगायला शिकवलं, ज्या माणसाने आम्हाला हाताला रोजगार शिकवलं, ज्याने आम्हाला बंधुता आणि